भगवान बुद्ध माझे इष्टदैवत आहेत, माझे परमेश्वर आहेत. त्यांनी ईश्वरवादाचा उपदेश केला नाही, ते स्वतःच ईश्वर होते हा माझा दृढ विश्वास आहे. बंधूंनो, ही वाक्य आहेत महान तत्वज्ञ, समर्थ विचारवंत स्वामी विवेकानंदांची. आज बुद्ध पौर्णिमा. चंद्रमा जसा सर्वांगाने पूर्ण, तसे बुद्ध पुरुष संत सर्वार्थाने परिपूर्ण. चंद्राचा प्रकाश जसा शांत, शीतल, आल्हाददायक, तसा बुद्ध पुरुषांकडून आम्हाला मिळणारा ज्ञानप्रकाश आमच्या मनाला शांतता, स्थिरता, प्रसन्नता प्रदान करणारा. आजचा दिवस एका ज्ञान सूर्याला अभिवादन करण्याचा आहे. हा सूर्य असला तरी तो पोळणारा नाही, जाळणारा नाही, तप्त नाही, तापदायक नाही. हा सूर्य असला तरी मध्यान्नीचा सूर्य नाही, हा प्रभात समयीचा कोवळा सूर्य आहे. ज्याकडे डोळे असणारा समाधानानं पाहू शकतो, त्याचं विवेक दर्शन घेऊ शकतो, जगण्यासाठीची जीवनसत्व स्वतःसाठी घेऊ शकतो. आणि हा सूर्य आहे बुद्ध. बद्धांना मुक्त करण्यासाठी आलेला जीवनमुक्त म्हणजे बुद्ध. या विवेक भास्कराचा, ज्ञान सूर्याचा उगवतीपासून मावळतीपर्यंतचा प्रवासही प्रेरक, उद्बोधक. हा ज्ञान रवी मावळला, हा प्रश्नही तसा निरर्थक. सिद्धोधन पुत्र सिद्धार्थ, गौतमी सुत गौतम, इथपासून व्रतस्थ साधू शाक्यमुनी, पुढे महात्मा बुद्ध, ते अखिल जगतासाठी भगवान बुद्ध. भारतभूमीच्या कुशीतला साधारण 2500 वर्षापूर्वीचा कालखंड कालगणनेच्या चौकटीत बांधायचेच झाले तर इसवी सन पूर्व 563 ते 467 हा सुमारे 80 वर्षाचा कालावधी पुढच्या हजारो वर्षांसाठी मार्गदर्शक ठरला. हे नियतीचे नियोजन. कुठून सुरुवात करावी हे मलाही कळत नाही, कारण समुद्रासमान हा विषय, त्यातून मुठीने देण्याचा माझा केविलवाना प्रयत्न. त्यातही आपल्या ओंजळीत मावणार ते किती, हाही प्रश्न. तरीही आपला ऋणानुबंध, आमच्यामधला जिव्हाळा, माझ्या जन्मभूमीचा बौद्ध धर्माशी असलेला प्राचीन संबंध, यासाठी हे सात्विक आदान प्रदान. संपन्न राज्य कपिलवस्तू, राजा शुद्धोधनाची धीरगंभीर राजसत्ता. एके दिवशी एक ऋषी न बोलवता राजदरबारात हजर झाला म्हणतात, आणि त्यानं भविष्यवाणी केली, हे राजन, आजपासून 12 वर्षांनी तुझ्या घरी पुत्रजन्म होईल, आणि हा तुझा सुपुत्र एकतर सार्वभौम सम्राट होईल किंवा एक महान साधू बनेल. भविष्याच्या गर्भातली घटना साधूच्या मुखी शब्दरूप घेऊन वर्तमान झाली होती, राजासमोर प्रकट झाली होती. शुद्धोधनाच्या मनात आनंद आणि आश्चर्य दोन्ही प्रकट झालं. समाधान आणि चिंता दोन्हीचा अनुभव आला. तो सम्राटाऐवजी साधूच होऊ लागला तर मनाला प्रश्न स्पर्शून गेला, आणि मग सुरू झाली प्रतीक्षा. काळ मागं पडू लागला, वेळ पुढं सरकू लागली, एक तप मागं पडलं. एकदा कपिलवस्तूच्या महाराणी महामाया देवी आपल्या माहेरी जाताना अगदी रस्त्यातच लुंबिनी नामक वनात एक बालक जन्मला, ज्याला अस्तित्वानं अभिवादन केलं, ज्यामुळं त्या वन प्रदेशाच्याही भाळी अमरत्व लिहिलं जाणार होतं. त्या लुंबिनी मधल्या वृक्षवल्लीही आनंदून गेल्या, पशुपक्षी रोमांचित झाले, पाषाणांचे अंतःकरण ओलावले, कारण प्रत्यक्ष करुणा मानवी देहात अवतीर्ण झाली होती. राजा शुद्धोधन सुद्धा आनंदून गेला होता. तेव्हाच तो प्रश्न भेटायला आला, हा राजपुत्र सम्राट होणार की साधू? बाळाचे नाव ठेवले गेले सिद्धार्थ. कुणी त्याचा अर्थ काढला, सिद्धी प्राप्त करण्यासाठी जन्मलेला, म्हणून सिद्धार्थ. प्रश्न अजूनच गडद झाला,
अशात जन्मदात्री वारली. या बाळाच्या जन्मानंतर केवळ 7 दिवसात जननीचे निधन झाले. ममतेचा एक धागा तुटला. एक देह आला, पण दुसऱ्या देहाचा देहांत झाला. तेव्हा या बाळाला सांभाळण्याची जबाबदारी महाराणी महामायाजींची कनिष्ठ भगिनी गौतमीवर आली. पुन्हा काळ धावू लागला. सिद्धार्थ मोठा होऊ लागला आणि अस्तित्वाचा अट्टहास सत्य होऊ नये, मुलगा तपस्वी होऊ नये म्हणून बाप दुबळा प्रयत्न करू लागला. मुलाच्या जीवनात हेतुपूर्वक भोगविलासाचा प्रबंध सुरू झाला. असं म्हणतात 3 ऋतूंसाठी पूरक होणारे 3 स्वतंत्र महाल उभारले गेले. एकीकडे धनुर्विद्या, तलवारबाजी, कुस्ती, घोडदौड या क्षत्रिय कला शिकविल्या जात होत्या, तर दुसरीकडे नृत्य, संगीत, दासदासी, सेवा यांची सवय लावली जात होती. पण व्हायचे ते होणार, घडायचे ते घडणार. तरीही पित्याचा प्रयत्न सुरू होता. वयाच्या 16व्या वर्षी शाक्यवंशीय सिद्धार्थाचा यशोधरेशी विवाह झाला. दंडपाणी शाक्य कन्या यशोधरा सौभाग्यवती झाली. कालानुक्रमाने योग्य वेळी यशोधरा ही आई बनली. सिद्धार्थाच्या पोटी राहुल जन्मला. तरी या गोष्टी सिद्धार्थास संसारात बांधू शकल्या नाहीत. जगातले दुःख दृष्टीला पडले. जरा, व्याधी, मृत्यू यांची ओळख झाली आणि कळले संसार दुःख मूळ, चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. हे दुःख स्वतःचे नव्हतेही, जगाचे दुःख होते. तरीही मनात काहूर माजले, विचारांचे तरंग उठले. या दुःखापासून मुक्ती देण्यासाठी मार्ग शोधला पाहिजे. जगाच्या दुःखावरती मात्रा शोधण्यासाठी संसाराचा त्याग केला गेला. अरे, स्वतःच्या दुःखानं तर सगळेच दुःखी होतात, पण दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होणारा असतो बुद्ध पुरुष. दुसऱ्यांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी स्वतः निर्हेतुक प्रयत्न करणारा असतो बुद्ध पुरुष. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, अट्टहास करणारा असतो बुद्ध पुरुष. एक रात्र सुरू झाली होती. मनात विचारांनी थैमान घातलं होतं. सगळीकडे नीरव शांतता पसरली होती. पिता सिद्धोदन झोपलेले, पत्नी यशोधरा झोपलेली, बाळ राहुल झोपलेला. संपूर्ण राजवाडा झोपला होता. बाहेरचे वृक्ष झोपले होते. संपूर्ण जगत झोपले होते. अशा अवस्थेत जागा होता सिद्धार्थ. मध्यरात्र झाली. चांदण्या स्पष्ट दिसू लागल्या. सिद्धार्थ उठला. रथ जुंपला गेला. वृद्ध सारथ्याला सोबत घेतले आणि मनाचा निश्चय झालेला सिद्धार्थ, मनाचा निश्चय झालेला हा राजपुत्र संसाराच्या बेडीला तोडून राजवाड्याच्या चौकटीतून बाहेर पडला. मध्यरात्रीच्या त्या अंधारासही येणाऱ्या अभिनव पहाटेची प्रतीक्षा असावी बहुतेक. मध्यरात्रीचा अंधार धावत होता. त्याहून अधिक वेगात सिद्धार्थाचा रथ धावत होता. बराच वेळ विचार करून पाणावलेल्या डोळ्यांनी तो वयोवृद्ध सारथी म्हणाला, माग फिर सिद्धार्था, माग फिर. राजवैभवात जगला आहे साजवर. दुःखितांचे जगणे स्वतःहून का स्वीकारतोयस? माग फिर. नाही सारथी बाबा, आता माघार नाही. त्याच दुःखाचं कारण शोधण्यासाठी बाहेर पडलोय. नाही सिद्धार्था, सुवर्णाच्या पात्रात आजवर भोजन करणारा तू उद्या कशात खायचा हा प्रश्न असेल. हजारोंना अन्नदान करणारा तू उद्यापासून तुझ्या हाती भिक्षा पात्र असेल. माग फिर. नाही सारथी बाबा, आता परत जायचं नाही. कसं जगायचं यापेक्षा कशासाठी जगायचं याचं उत्तर मिळेपर्यंत माघार नाही. अरे, सुस्वरूप पत्नी आहे तुझी. एकुलत्या एक बाळाला झोपलेल्या अवस्थेत सोडून निघालास. उद्या तो आईला विचारेल, बाबा कुठे गेले?
अजूनही वेळ गेलेली नाही सिद्धार्था, माग फिर. आणि सिद्धार्थ म्हणत होता, नाही सारथी बाबा, रथ पुढे चालू द्या. संसाराच्या आगीतून बाहेर पडलो आहे. आता जगण्याचे अंतिम साध्य कळेपर्यंत परतण्याचा विचार नाही, आता माघार नाही. किर्र अंधारात रथ धावत होता. सारथ्याच्या डोळ्यातले अश्रू अंधारानं लपवून ठेवले होते, झाकून ठेवले होते. बेफाम धावणाऱ्या रथापेक्षा दोघांचे मन अधिक वेगानं धावत होतं. आणि अशात पहाट झाली. रथ मागे सोडला गेला. सारथ्याला निरोप दिला गेला आणि पुढच्या प्रवासाला सिद्धार्थ सिद्ध झाला. शाक्य सिंह पुढे चालू लागला. गुरुकडून ज्ञानप्राप्ती होईल म्हणून अनेक आश्रमांची दारं ठोठावली गेली, पण मनाचे समाधान झाले नाही. भटकंती तशीच सुरू राहिली. अंतिमतः अस्तित्वानं अधोरेखित केलेला दिवस उगवला. क्षितिजानं धरित्रीला आलिंगन दिलं. सरितेचे सागराशी मिलन घडले. मेघ मातीला भेटण्यासाठी उतरले. ब्रह्मांडात ज्ञान प्रकाशाची ज्योत अवतीर्ण झाली. आणि वयाच्या 35व्या वर्षी सिद्धार्थाला परमज्ञान लाभले. बोधी वृक्षाखाली बुद्धाला बोधामृत प्राप्त झाले. तो बोधी वृक्षही धन्य झाला. गौतम गोत्रातील गौतमीने सांभाळलेला गौतम बुद्धत्वास प्राप्त झाला. बुद्ध बनला, शुद्ध बनला. दिव्य ज्ञानाचा शोध संपला व बुद्धत्व स्वतःहून भेटण्यास आले. सिद्धार्थ महात्मा बुद्ध झाले. आता जगण्याला खरा उद्देश मिळाला होता. मला लाभलेले ज्ञान चक्षु सर्वांना मिळावेत ही तळमळ प्रकट झाली. उपदेशाच्या माध्यमातून प्रेरणा भेटू लागली. अनुभूतींच्या वाटेवरून चालण्यासाठी मार्गदर्शक मिळाला. वर्णभेद संपला. जातीभेद बाजूला ठेवला गेला. देवभाषा बाजूला ठेवून लोकभाषा अंगीकारली गेली. जग हे करणे शहाणे बापा एवढा एकच उद्देश उरला. कारण बुद्धत्व या अवस्थेचा अर्थच अनंत आकाशासारखे अनंत ज्ञान आणि प्रसादासारखे ते वाटणारी व्यक्ती म्हणजे बुद्ध. सत्याचे निर्भय अंगीकरण म्हणजे बुद्धत्व. प्राणी मात्रांविषयी निरपेक्ष प्रेम म्हणजे बुद्धत्व. जगताविषयी कणव अंतःकरणातली करुणा म्हणजे बुद्धत्व. याचाच परिणाम की कित्येक ब्राह्मण त्यांचे शिष्य झाले. याचाच परिणाम होता की बुद्ध विचाराने त्या काळातल्या सगळ्या सभ्य जगात प्रवेश केला. तरीही धर्म प्रसारासाठी तेव्हा रक्ताचा थेंबही सांडावा लागला नाही. याचाच परिणाम होता की यज्ञातले पशुबळी थांबले. हा विचार जगात पसरला गेला. बुद्ध म्हणाले, कुणी सांगितले म्हणून स्वीकारू नका. स्वतः मी सांगितले तरी आंधळेपणानं स्वीकारू नका. त्या गोष्टीला स्वसत्याच्या स्वानुभूतीच्या कसोटीवर तपासा आणि मग त्याचा स्वीकार करा. बुद्ध म्हणाले, यज्ञात पशूंचा बळी दिल्यानं जर स्वर्ग मिळत असेल तर मनुष्याचा बळी दिल्यानं त्याहीपेक्षा श्रेष्ठ काही मिळेल का? हे सगळं थोतांड आहे. आणि हे थोतांड तुम्हाला खरं वाटत असेल तर या यज्ञात पशुऐवजी माझा बळी द्या. बुद्ध म्हणाले, जगात दुःख आहे. याला कारण दुसऱ्याहून श्रेष्ठ होण्याची आमची वासना. निस्वार्थ किंवा स्वार्थशून्य होण्यानं दुःख कमी होऊ लागेल. सज्जनानो, बुद्धांचे विचार आणि बुद्ध चरित्रातले प्रसंग आजही आम्हाला पदोपदी मार्गदर्शन करतात. पाऊलो पाऊली काही शिकवत राहतात. बघा ना, कुणी माणूस आम्हाला काही अयोग्य वाईट बोलला तर आम्ही चिडतो, रडतो, उद्विग्न होतो. बुद्ध म्हणाले, कुणी शिव्याही देत असेल तरी आमच्यावर परिणाम का व्हावा? देणारा काहीही देईल, पण घ्यायचे की नाही हे तर आमच्या हातात आहे ना. बुद्ध चरित्रात एक प्रसंग आहे. बुद्ध रस्त्याने चालले होते. दुपारची वेळ टळून गेली होती आणि आता ज्या गावाला ओलांडून बुद्धांना पुढे जायचे होते ते संपूर्ण गाव त्यांचा अकारण द्वेष करणारे होते. कुणी भिक्खू पुढे आला आणि म्हणाला, भगवन,
आपण रस्ता बदलून जायचे का? बुद्ध म्हणाले, अरे त्यांनी आपल्या वृत्तीचा रस्ता बदलावा म्हणून अट्टहास आपला. त्यांनी आपल्या आचरणाचा रस्ता बदलावा यासाठी आपण या रस्त्याने आलो. आणि आता तू मला रस्ता बदलायला सांगतोयस? चला आपण याच मार्गाने जाणार आहोत. बुद्ध चालू लागले, सर्वजण चालू लागले. चालता चालता त्या गावापर्यंत आले. लोक टपून बसलेले होतेच. सगळे त्यांच्या भोवती गोळा झाले. बुद्धांना शिव्या देऊ लागले, अद्वा तद्वा बोलू लागले. अपशब्द कानावर पडत होते, पण बुद्ध शांत, स्थिर, अविचल, स्थिरचित्त. कितीतरी वेळ हा प्रसंग सुरू होता. शेवटी लोक शिव्या देऊन थकले म्हणून थांबले. तेव्हा बुद्धांनी विचारलं, झालं तुमचं? जाऊ मी आता? त्यातला एक जण म्हणाला, अहो जाऊ म्हणून काय विचारताय? एवढा वेळ काय कथा सुरू होती काय? ऐकत उभारलात? अहो शिव्या देत होतो आम्ही तुम्हाला, शिव्या. बुद्ध म्हणाले, तू देत होतास बाळ, पण मी घेत कुठं होतो? मी घेत नव्हतो. काही देणं जसं तुमच्या हातात आहे, तसं घेणं न घेणं माझ्या हातात आहे. मी घेतच नव्हतो. त्यामुळं तुम्ही काय देताय हेही मला ठाऊक नाही. पुन्हा एक जण म्हणाला, अहो आता सांगतोय की आम्ही शिव्या देत होतो आणि अजूनही शिव्या देतोय. काय करणार आहात? बुद्ध म्हणाले, मी फक्त त्या घेणार नाही. आता काही वेळापूर्वीच बघा ना, काही लोक माझ्याकडे मिठाई घेऊन आले होते, पण माझं भोजन झालं असल्यामुळं मी ती स्वीकारली नाही. काय केलं असेल त्या लोकांनी त्या मिठाईचं? पुन्हा कुणीतरी म्हणालं, काय केलं असेल म्हणजे? त्यांच्या घरी काही मुलं बाळ नसतील काय? तेव्हा बुद्ध म्हणाले, अरे अरे अरे, मग तुमचं अवघड झालं बघा. त्यांची मिठाई होती, मी स्वीकारली नाही म्हणून ते घरी घेऊन जाऊ शकले. तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही शिव्या देताय आणि त्याही मी स्वीकारलेल्या नाहीत. आणि त्या शिव्या असल्यामुळं तुम्ही त्या घरीही नेऊ शकत नाहीत. आता त्याचं काय करायचं, त्यांना कुठं ठेवायचं ते तुम्ही ठरवा. आणि बुद्ध चालू लागले, पुढं चालू लागले. मंडळी, यातून आम्हाला बोध आहे, परिणाम होता कामा नये. कुणाचं तरी वाक्य आहे, कोई आदमी अगर आपको गाली देता हो तो ये मत समझना कि वो आपको गाली दे रहा है, बल्कि ये समझना वो अपनी पहचान बता रहा है. वो कह रहा है, देखिए ये है मेरी सोच, ये है मेरे विचार और ये हूं मैं. बुद्धांच्या मनात तर ही तीव्रता सुद्धा नव्हती. त्यांच्या मनात होती करुणा, त्यांच्या मनात होती क्षमा. एकदा कुणी माणूस रागवलेल्या अवस्थेत बुद्धांकडे आला म्हणतात, आणि तो बुद्धांना खूप 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 बोलला. बुद्ध त्याच्याकडं केवळ पाहत राहिले. चेहऱ्यावरचे तेज कमी झाले नाही, मनातली प्रसन्नता कमी झाली नाही. दूषणांची माळ गळ्यात घालून तो माणूस निघून गेला. पण रात्री झोपताना त्याच्या डोळ्यासमोर बुद्धांचा तो शांत प्रसन्न चेहरा उभा राहिला. मनात आले, मी एवढं बोललो आणि त्यांनी उत्तरही दिलं नाही, एक शब्दही बोलले नाहीत. चुकलो का मी? सकाळी तो पुन्हा बुद्धांकडे आला. हात जोडलेल्या अवस्थेत समोर कोसळला. क्षमा करा, विनवणी करू लागला. बुद्धांनी त्याला उठवलं आणि म्हणाले, अरे कसली क्षमा मागतोयस? कुणाची क्षमा मागतोयस? कशाची क्षमा मागतोयस? नीट लक्ष देऊन बघ. ज्याला तू शिव्या दिल्यास तो कालचा मी आज नाही, आणि ज्यानं त्या शिव्या दिल्यात तो कालचा तूही आज नाहीस. समोर बघ, ती गंगा वाहतीये. तुला काय वाटतंय, त्या गंगेतलं पाणी जे काल होतं तेच आज आहे? नाही, कालचं पाणी पुढं गेलंय, फार फार पुढं गेलंय. उठ, क्षमा मागू नकोस. हे आहेत बुद्ध. बुद्ध ते जे शेवटच्या क्षणीही सांगून गेले,
अत्तदीपो भव. अरे तुम्हाला मुक्त होण्यासाठी कुणीही सहाय्य करू शकत नाही. तुम्हाला स्वतःचा उद्धार स्वतः करावा लागेल. त्या अवस्थेसाठी प्राणपणानं प्रयत्न कराल तर ती अवस्था तुम्हालाही प्राप्त होईल. म्हणून स्वतःचा दीपक स्वतः बना. निस्वार्थ निर्हेतुक कर्म अनुसरा. आणि कदाचित खेदानं तत्पूर्वी एकदा हेही बुद्धच म्हणून गेले होते की मी तुम्हाला चंद्र दाखवतो आहे आणि तुम्ही माझ्या बोटाकडे पाहताय. अजूनही केवळ आम्ही त्यांच्या बोटाकडेच पाहतो आहोत. याहून अधिक काय बोलावे. म्हणून या प्रसंगी बुद्धांना प्रणाम. अशा महात्म्याच्या त्या बुद्ध अवस्थेला प्रणाम. आणि अशा प्रकारच्या सर्व बुद्ध पुरुषांना, संत पुरुषांना प्रणाम. रामकृष्ण हरी.